Hello girls, I'm going. Bye. Bye वृषाली, on the way. जेवण घेतलेलं आहे बघा. कसल्या मस्त आहे की पोचा आहेत. मोठा पोचा आहे ह्यो. म्हणजे अरे कोलबी मध्येच वाईनीच बोलली. घोडं आहेत काय? गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सर्वजण एकदम मजेमध्ये असणार आणि एकदम मजेमध्येच राहा, एकदम खुश राहा, हॅप्पी राहा. तर चला आज संडे आहे. आज जरा मॉर्निंग सर्वांचीच लेट झालेली आहे. चला झाडं बिडं मी काढलेले आहे, मस्त फ्रेश झालो, दिवाबत्तीसुद्धा माझी झालेली आहे. तर गाईच कंटिन्यू करा. तर काय काय होते ते पूर्ण मी तुम्हाला शूट करून दाखवते ब्लॉगमध्ये. तर चला गाईच. माझे सर्व आता कामं तर ओके झालेले आहेत. कपडे बिपडे धुवून आलेले आहे. आता वृषालीसुद्धा येणार आहे, जाणार आहे. मग मी एकत्रच पूर्ण ब्लॉग टाकणार आहे, आजचा आणि उद्याचा. उद्या सकाळचा तिकडे काय काय होणार आहे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवीन ह्या ब्लॉगमध्येच. तर काहीच कंटिन्यू करायला आहे. पहिल्या मुलांना मी जेवण करते आणि मग लगेच रेडी होते आणि मग लगेच निघते. वृषाली तर तिकडून निघलेली आहे, पण तिला येताना थोडा टाईम लागेल आणि मग एसटीला आम्ही घरी जाऊ. पूजा हे बघा, ह्याच्यामध्ये आहे रात्री काळजीपेटा केलेला, संपलाच नाही, जागच तसाच आहे. आणि या मुलांना आणि चिकन बी आणलेलं आहे बघा. पिशवीमध्ये चिकन ठेवलेलं आहे, मगाशी आणून दिला. आणि मुलांना हा कोलिम खूप आवडतो, बोलते मम्मी वड्या कर. मग त्याची मुलं आता यांना वड्या करते मस्तपैकी कोलमाच्या, खूप छान लागतात, पटापट करते. हा बघा, हा पहिला मी व्यवस्थित साफ करून घेते बघा. तशी एवढी घाण नाही आहे कोलमामध्ये, तरी व्यवस्थित तरी मी बघते याच्यामध्ये, साफ करते आणि पटापट बनवून घेते. असं त्यांना हाय मी बोलते, आपला काळजीपेटा भरपूर आहे आणि चिकन बी आणलेलं आहे. कसं वृषाली पहिला बोलली इकडे येणार आहे, आपण जेवून जाऊ ना. अचानक तिचा प्लॅन चेंज झाला, बोलते आपण डायरेक्ट जाऊ. बोलतं मी घरी येत नाही, बोलतं तिकडूनच आपण जाऊ. मग त्याच्या मुलं आता मुलांना पटापट करते आणि मग मी रेडी होते. हा बघा, असं मी कोळीम सर्व व्यवस्थित जाळीमध्ये धुवून घेतलेलं आहे. आणि इकडे कापलेला ही मिनी मिरची, कोथिंबीर घेतलेली आहे आणि लसूण. पटापट मी आता बनवून घेते. चण्याचं पीठ आहे गाईचे बघा, सर्व असं मी टाकलेलं आहे. याच्यामध्ये सर्व मिक्स करून घेते आणि इकडे ठेवलेलं आहे तवा, त्याच्यामध्ये टाकलेलं आहे मी तेल. तर सर्व असे जो करते, पाहिजे तेवढे मसाला टाका. आणि मी ह्याच्यामध्ये घेतलेलं आहे टॅमॅटो घेतलेलं आहे. तुम्ही याच्यामध्ये चिंच बी टाकू शकता, मस्त लागतं. मी टॅमॅटो टाकलेलं आहे, एवढं काहीतरी आलं जरासं. आणि भाकरीचं पीठ माझ्याजवळ नाही आता, त्याच्यामुळं मी चण्याचं पीठच घेतलेलं आहे. त्यामध्ये चण्याचं पीठ आणि भाकरीचं पीठ बी मिक्स करून घेऊ शकता. हे बघा, मी पहिला मिक्स करते आणि मग त्याच्यामध्ये वड्या सोडते गाईज. हे बघा, मस्त आहे की मी मिक्स केलेलं आहे. आता मस्त आहे की गाईज तुम्ही कशी करता, आम्ही अशी करतो. सर्व अशी करते आणि सर्व अशी सोडून घेते मी तव्यामध्ये. याच्यामध्ये मी लसूण बिसून सर्व काही घेतलेलं आहे, कोथिंबीर, मिरची, पाहिजे तेवढे मसाले टाका, खूप छान लागतं ते. माझ्या मुलांना लय आवडतात. मगाशी कोलिम आला तर बाबू बोलते मम्मी वडे कर, हे कोलमाचे यांना लय आवडतात. त्याच्यामुळे चला चिकन बी आणलेलं आहे, चिकन बी करून घेते पटापट, नाही टाईम होता. त्याला मी वडे करते ना, वडे हे अशी पलटी करू. चला काही आपले तेवढ्या ते होतात. हे झाल्यावर मग आपण हे टाकू. मस्त बिवण आपला झाला आणि मस्त अशी रेडी झालो आहे. चला आता वृषालीसुद्धा आलेली आहे, वृषाली थांबलेली आहे रस्त्यावर. तर चला काहीच आता आपण निघू जायला आणि माझे मिस्टर मला सोडवतात. तर चला हे बी जेवले आणि मग आता आम्ही चाललो. आमचे हे मला सोडवतात आणि मग ते कामाला जातील. हो, ही पिशवी लावा तिकडं. ट्रेन आलेली आहे बघा, ट्रॉफिक लागली. वृषाली खूप वैतागलेली आहे, तिथे जाऊन थांबलेली आहे ती.
मला किती वेळा कॉल केला, लवकर आहे लवकर आहे. ट्रेन आली ना आमच्या अमरापूरमध्ये ट्रॉफिक नसतं. गाईज ही बघा ऋषाली आपल्याला भेटलेली आहे. कशा आहेस? प्रवास कसा झाला? हा गरमी. चल एसटी लागलेली आहे, चल पटापट. अरे तोंडावर तर सोड रे. पनवेल लागलेली आहे, पनवेल पनवेल गर्दी आहे ना. आम्ही आत्ताशी उतरलेलो आहेत पनवेलला. आता ऋषाली ओला बुक करते. पटापट कर, चल बुक कर चल. कोलेगाव नाही, कोलेगाव. हे बघा एसटी इथं थांबलेली आहे. आम्ही दोघेजणी इथं थांबलेले आहेत. हे बोलते एसटीला नको बोलतं. एसटीला ऋषाली वैतागली बोलते एसटीला नाही जायचं बोलतं. ती आता ओला बुक. मी इथं मस्त की लिंबू सरबत घेतला. ऋषाली प्यायला बसली. खूप थकलेली आहे ना. आणि मला बी एक बनवते लिंबू सरबत. ओला आलेली आहे. ऋषाली सरक तू तिकडं आतमध्ये जा. चला सरक सरक आतमध्ये सरक. तिकडे बघा भजी खाते. आणि खूप टाइम झाला. तिला मेकअपचं सामान घ्यायचं होता मला. आणि माझा स्टोरेज बी एकदम फुल झालेला. मला व्हिडिओज करताना आल्या होत्या त्या पूर्ण वेळी डिलीट केल्या आणि परत ब्लॉग आपला चालू केला. तर चला इकडे बघा मॅडम कशी खाते. खूप टाईम झालेला असं कधी पोचते. खूप कंटाळा आलेला आहे. एसटीला तर खूप आम्ही वैतागलो दोघीजणी. तर चला बाईज आता फायनली डायरेक्ट आपण घरीच भेटू. टाईम लागेल. बाईज ट्रॉफिक लागलेली आहे आणि आम्ही ट्रॉफिकमध्ये अटकलेलो आहेत. अशी आमची गाडी थांबलेली आहे. ऋषाली बघा कशी मोबाईल बघते मॅडम. खूप कंटाळा आलेला आहे. खूप कंटाळा आलेला आहे. ट्रॉफिक झाली ना खूप वैताग येतो. आम्ही सगळेजणी बसलो. किती स्माईल आलेले जातं मेडिकलमध्ये. असं काही ना काही ऋषालीला घ्यायला लागतं. घे बाई घे पटापट चल. आम्ही आलेलो आहे. ऋषाली अशी बसलेली आहे. कसा वाटतंय आमचं घर? मला माहिती आहे, मी आलेलो 2 वेळेला. हो का? मी आता थकलोय, मला काय विचारू नका आधीच सांगते. काहीची थकलेली आहे, खूप थकलेली आहे. ही बघा पूजा आता आली. हा वाट बघून आम्ही दमलो दोघी जणी. मग स्वेटर घालून आली बघा. आता आली. ही बघ झुली लागली बघ पाठी. ती बसलेली आहे आणि इकडं पूजा मस्त आहे की शेकोटी करते. हे बघा आणि खूप थंडी लागते ना ग ऋषाली? थंडी लागते ना. इकडे बघा कशी चूल पेटवलेली आहे. तर जेवण घेतलेलं आहे बघा. कसल्या मस्त आहे की पोचा आहेत. मोठा पोचा आहे म्हणजे अरे कोलबी मध्येच वहिनीच बोलली घोडं आहेत काय. तर चला अशी आम्ही बाहेर आणि इकडे शेकोटी केलेली आहे. ऋषाली घे पकड. आता हे बघा असं पाहुण्यानं असं बाहेर जेवायला. ऋषाली बोलली का बाहेरच घेऊन ये. त्याच्या मुलं बाहेरच घेऊन आलो. जेवायला या. जेवा जेवा जेवा. आणि आमचा बाबू बाबू अल्लो बाबा पल्ला. आमच्या बाबू पल्ला. हा येणारच नाही. येणारच नाही तर आम्हाला नाही वलकत. ए बापू आताला दादा मच्छीवरून. माझा टाइम 10:30 वाजले. 10:30 वाजलं. गाईस बघा दादाचा टाइम. जाम कष्ट करते, जाम मेहनत करते. ए बाबू बाबू ए सोन्या. सोन्या नाही सोन्या काही नाही बोलत. हा थंडी गेली दादा. जाम थंडी लागत होती. आता ही शब्द बोललीस ती ना तर दादा हसला असता. एक शब्द. ऋषाली बोल. ऋषाली बोल. ए पोरेची गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सर्वजण एकदम मजेमध्ये असणार आणि एकदम मजेमध्येच राहते. चला मस्त आहे की मॉर्निंग झालेली आहे आई संचिता. तर चला गाईच आता आम्ही निघालेलो आहे डोंबिवलीला जायला. चला आता मी तुम्हाला तिकडूनचा दाखवते. थोडा माझं काम आहे. आपण कामासाठी आलेलं तिकडं आणि माझ्याबरोबर ऋषाली सुद्धा आलेली आहे. तुम्ही तर बघितलं. तर चला गाईच
आता आपण निघू. जायला पहिला वृषालीला चहा ठेवते आणि मग लगेच आपण निघू. आणि मस्त आहे की फ्रेश झालेली आहे, रेडी वेडी झालेली आहे. चल बाई चहा घेऊच किचनमध्ये चल. मी बघा चहा खूप कशात ठेवलेले आहे अंडीत. हे चहा बघ मस्त अंडी अशी. हे पहिल्याच्या जमान्यामध्ये असे अंडे वापरायचे. हां का सांगू मी तिकडं जायचो ना, म्हणजे ती खूप दूर लोक असतात. घे ना कप, हा मोठा कप घे चहा. चला आता ऋषाली चहा घेते ना. ऋषाली ना हो आता चहा प्यायचा. अरे चहा प्यायचा नसतं, शरीरासाठी चांगला नसतं येडे. नको आज घे, आजचे दिवस घे, उद्या राहून दे, आजचे दिवस घे. घालनी काय गाईज एवढा पसारा का दिसत असेल माहित. नको मला नको. एवढा पसारा का दिसत असेल माहित आहे. यांची कामवाली आता 10 वाजता येते, त्याच्यामुळे वहिनी तसाच ठेवते. आता कामवाली काम करून जाईल आणि मग नंतर परत येईल असं आहे. इथं राहत नाही ना, काम करून जाते म्हणून वहिनीने तसाच ठेवलेला आहे. तुम्हाला वाटतं ना हा पसारा असा का, तर कामवाली येईल आणि कामवाली करून जाईल हा सर्व पसारा. चला ऋषाली बघा किती छान अशी चहा पिते आणि मी तुम्हाला दाखवते खूप मारून. आजचे दिवसच बाई चहा पिया. हा हा शरीरासाठी चांगला नसते चहा. टोस्ट बटर हे सगळं खातात ना, ते मी खातच नाही. नाही खात का. तिथे आता चहा पिते आणि मी मस्त की रेडी झालेली आहे अशी. आता आपण निघू लवकरच आणि तशी डायरेक्ट घरी जाणार आहे. तिकडूनच आम्ही घरी जाऊ. चला बघा विशाली चहा घेते. मी नाही खात बघा, मी काहीतरी फलं खाते. ॲपल आहे ते ॲपल खाऊन घेते. आज माझा वर्कआउट झालाच नाही. मी बोलू इकडे कुठे करायचं, मी काहीच आणला नव्हता ना, मग त्याच्यामुळे आज माझा काही वर्कआउट झाला नाही. आता घरी गेल्यावर आणि परत यायचं इकडं. बघा बाबूनी काय केलं सर्व. हां हे बाबूआ बाबूआ ऐ ए चाललो आतू चालली बघ, आतू चालली. टाटा टाटा बाबू टाटा. इकडे बघा सगळे औषधं गोळ्या सर्व सांडवले आहे. हा ए टाकलू बघ, चाललो बघ, चाललो मी. टाटा टाटा बाबू टाटा. आता भेटलेले आहे आपण, चाललेले आहे डोंबिवलीला. हां आम्ही अशी रिक्षामध्ये दोघी जणी बसलेले आहेत. त्याला थोड्या वेळात आम्ही पोहोचणारच आहे. आणि सकाळी खूप थंडी लागते. डेंजर थंडी आहे बापरे, खूप डेंजर. कशी आहे वर्कआउट खूप छान असते सकाळी. हमारी स्टार ऑफ द वीक बन जाती है. क्यों अभी एजुकेशन में वीडियो ऑफ रहता है, रिकॉर्ड करिए वाली बात. वो सुनाई नहीं देगी, वो सुनाई नहीं देगी. एजुकेशन में क्यों वीडियो ऑफ कर लेते हैं आप? मेरे काम करते हैं. एक तो वो आपकी ड्यूटी है कि आपको कोई डरा दो. मेरे काम बट आई एम वेरी प्राउड ऑफ यू. रिजल्ट इज अमेजिंग. हाय गुड मॉर्निंग. चाललेलं आहे बघा मॉर्निंगचा शेक. असा शेक घ्यायला लागतो. पानी ज़्यादा पीना है. बाय बाय. इकडे बाय बाय का चाललंय. येस नक्की आमच्या फिट फॅशन क्लबला, जिथे तुम्हाला 1 डेचा फ्री ट्रायल मिळणार आहे. फक्त फ्री ट्रायलच नाही आहे, ह्याच्यामध्ये तुमचा प्री BMI चेकअप होणार आहे. ह्याच्यामध्ये तुमचा ओव्हरऑल रुटीन जाणून घेऊन तुम्हाला काही गोष्टी सांगितल्या जाणार आहेत. तर नक्की ह्याचा ॲडव्हान्टेज घ्या. आणि हो, नवीन वर्ष चालू आहे, सो मिस करू नका ही संधी. गाईच आप्रेश आलेला आहे आपला. चला मस्त आप्रेश घेऊ. इस वजह से चर्बी जगह ले लेता है. प्रणाली एक्सप्लेन करेगी. ये लीजिए जेव्हा कशा आप्रेश घेते. हाँ हाँ ये ले. हा क्लब आहे इथं, रोज वर्कआउट होते सकाळच्या छान असा. हे बघा सर्व डॅम्बे विंबे सर्व इथं आहेत.
खूप छान आहे. म्हणजे आत्ता हा नवीन हे केलेला, मी ओपनिंगला यांच्या आलो नव्हतो, मला होता आमंत्रण होता ओपनिंगचा का ओपनिंगला या, पण नाही मला यायला भेटला. असा आहे. मी तर रोज सकाळचे बघते. इकडे शूज ठेवायला खुर्च्या आहेत, मॅट आहेत, सर्व काही गोष्टी आहेत. छान आहे पण. आणि हा आहे डॅमेज. Hello guys, I'm going. बाय Bye. बाय. Bye Vishali, all the best. अभी अपन कभी मिलेगा? अरे मिलेंगे ना, कल भी मिलेंगे, परसों भी मिलेंगे हम. मैं जाएगी ना. त्या बोलल्या ऑनलाईन मध्ये गाईज खूप डेंजर वर्कआउट असते. 2 दिवस माझे पाय इतके डेंजर दुखत होते. बघ आईच घेतलेला वर्कआउट. मज्जा येते मला. मजा येते बघा कशा सांगतात बघितलं. खूप डेंजर. ऐसे ऐसे चलते तो मला मजा येते. नहीं 2 दिन इतना पैर दर्द कर रहा था ना, उस दिन मैं डांस ही नहीं किया. कट हो गया, मैं बंद ही कर दिया. चलो बाय बाय. एक फोटो ले लेते, बंद फोटो ले. जर आपल्या पब्लिकला काहीतरी सांगा, जरा माहिती द्या. येस. सो गुड मॉर्निंग एव्हरीवन. माझं नाव सोनाली पाटील आहे. मी वेलनेस कोच आहे, सिनियर वेलनेस कोच आहे. लास्ट 5 वर्षापासून या फील्डशी कनेक्टेड आहे. आत्तापर्यंत 500पेक्षा जास्त लोकांना रिझल्ट दिलेला आहे आणि माझ्या अंडर 64पेक्षा जास्त लोकांची टीम आहे ॲज अ कोच. तर मला आता हेच सांगायचं आहे, तुम्ही बघितलं असेल दर्शनाचं अमेझिंग 17 किलोचा वेट लॉस झाला आहे. तर आपण काय करतो माहिती आहे, आपल्या डेलीच्या जीवनशैलीमध्ये ना आपण फक्त वजनावर फोकस करतो की माझं नुसतं वजन वाढलंय. पण फक्त वजनावर फोकस नाही करायचं आहे. तुम्हाला ओव्हरऑल तुम्ही बघा ना, आता तुम्ही घरामध्ये तुमच्या जी एवढी माणसं असतील 5-10 मुलांना पकडून, तर प्रत्येकाला काही ना काही त्रास आहे. कोणाला ॲसिडिटी होते, कोणाला गॅस होतो, कोणाची केसं गळत आहेत. घरामध्ये जर म्हातारी मंडळी असतील तर त्यांचे गुडघे दुखत आहेत, बरोबर. सो पहिली गोष्ट, आपण एक वेलनेस इंडस्ट्रीशी कनेक्टेड आहोत. आपण लोकांना आहाराबद्दलचं मार्गदर्शन देतो. तर आपण काय करतो, करडा मशीन जी आहे त्याच्यावर आपण चेकअप करतो. तर तुम्ही दर्शनाचा फोटो बघाल, ती टाकेल जरूर. जेव्हा ती पहिल्यांदा आली होती फिटनेस स्टुडिओला, तेव्हा तिचा पहिला फोटो ती जरूर तुमच्याबरोबर शेअर करेल. तर हा असा वेलनेस रिपोर्ट निघतो. आपण फक्त वजनावर फोकस नाही करत, वजनाबरोबर वेगवेगळे 7 ते 8 प्रकाराचे चेकअप्स आपण करून देतो. गायडन्स, कोचिंग, चेकअप याची कुठल्याही प्रकारची एक्स्ट्रा कॉस्ट आपण घेत नाही. आणि तुम्हाला माहिती आहे का, आपण फक्त ना व्यायामावर जास्त डिपेंड असतो की व्यायाम केला तरच मला रिझल्ट येईल, पण तसं नाही आहे. सगळ्या गोष्टी डिपेंड करतात. 80% तुमच्या पोटात काय जाते आणि 20% व्यायाम, त्याच्यावर सगळा रिझल्ट आहे. म्हणजे जेव्हा जर्नी दर्शनाने पण सुरू केलेली ना, तर दर्शनाचं असंच होतं, वहिनी सकाळ संध्याकाळ दोन्ही टाईम व्यायाम करू का, ती आज प्रश्न विचारायची. तर आम्ही नेहमी तिला हेच बोलायचो, तू सकाळ संध्याकाळ किती पण तोडून व्यायाम कर, पण एखादा छोटा इकलर चॉकलेट जरी तुझ्या तोंडामध्ये गेला ना, तर तू एक तास जो व्यायाम केलाय ना तो फुकट गेला. तर तुमच्या पोटात काय जातंय ना ते जाम महत्त्वाचं आहे. तर न्यूट्रिशन संदर्भात जे गायडन्स आहे की तुमच्या आहारामध्ये काय काय असलं पाहिजे, काय काय पोटामध्ये गेलं पाहिजे, त्याचं सगळं गायडन्स, कोचिंग, मार्गदर्शन आपण देतो आणि त्याचे कुठलेही आपण चार्जेस घेत नाही. आज म्हणून बघा, तुम्ही विचार करा, बऱ्याच अशा गोष्टी आहेत, बरेच प्रश्न तुम्हाला असतील, तर तुम्ही नक्की आम्हाला पर्सनली कनेक्ट करू शकता. आणि सध्या आम्ही आता दर्शनाच्या इथे पेणला पण बऱ्याच ठिकाणी आम्ही फ्री हेल्थ चेकअप जे आहेत ते आम्ही येतोय आणि हेल्थ चेकअप कॅम्प आम्ही ठेवतोय. तर तुम्ही 1 दिवस नक्की व्हिजिट करा. जेव्हा येणार असाल ना तर तेव्हा नक्की सांगा. आणि हा आपला डोंबिवली एरिया आहे. डोंबिवली हा आपला डोंबिवलीमध्ये आपला फिट पॅशन म्हणून फॅमिली फिटनेस स्टुडिओ आहे. तर जे कोणी डोंबिवलीचे असतील तर तुम्ही नक्की 1 दिवस फ्री हेल्थ चेकअपसाठी आणि गायडन्ससाठी नक्की व्हिजिट करा. थँक्यू. खूप टाईम झालेला आहे, 12 तर वाजले, इथं 12 साडेबारा झालेले आहेत. घरी कधी पोचायचं बापरे. चला निघू आता. खूप भारी वाटला सर्वांशी अशी बोलून, खूप मस्त छान वाटला. तर चला आता आपण निघू ना. आपल्याला पहिला भूक लागलेली आहे, भरपूर भूक लागली. आता का घरी जाता नाही येणार, आता डायरेक्ट इथून काहीतरी नाश्ता करू आणि डायरेक्ट आता आपल्याला एसटी भेटते का बघू आणि लगेच आपण घरी जाऊ. चला काहीच. आणि वहिनीने तुम्हाला सांगितलं बघितला म्हणून डायरेक्ट कोचवरशीच तुम्हाला ऐकायला मी दिलेलं आहे. आणि त्यांना बोलून वहिनीने सांगितलं काहीतरी माहिती सांगा सर्वांना. काहीच इकडे डोंबिवलीमध्ये नक्की या, व्हिजिट करा. चला चला ऑल द बेस्ट. चल कधी भेटायचा. चला चलो बाय बाय. वहिनी आवाज नाही. चला चल ग. बाय. ऋषाली इकडे चपला घालते. येऊ ना लवकरच. गणपती नाही गणपती नाही या इकडं कोल्याला.
त्यांच्या इकडे पण खरोखर ना? त्यांच्या इकडे पण या कोळ्याला. ए पकड विशाली. कोल्याला कुठं? हा गावामध्ये. पण इकडं आई संचिता या, आम्ही ना आलो तरी तुम्ही नक्की या का भेटासाठी. आताच सांगून ठेवतोय ना, टाइम भेटला तर मी तर येईल. मला माहिती नाही ना कोल्याचा कुठं. पण घर ए प्रणाली प्रणाली जिथे राहायची ना तिथेच येते. तिथंच काय तारका माहिती आहे ना काकी? माहित आहे. बघीन येईन. तशी आमची गणपतीनं जास्त गडबड असते ना जरा. तुम्ही या काय. ए प्रणाली ये मग काय या. वहिनीनं सांगा आताच आमंत्रण तुम्हाला. चल बाय. आता आपण निघालेलो आहे स्टेशनवर जायला. आता आपण आलेलो आहेत नाश्ता करण्यासाठी. चला नाश्ता करू. चलो ए इथं बस चल. हे उठले वाटतं. ए इथं बस चल ऋषाली. बसून घेऊ आपण. काय ऑर्डर करतोस? काय खायचं? खायला या. मस्त अशी मेंदूवडे घेतलेले आहेत आम्ही छानपैकी. आम्ही आता खाऊन घेतो. आम्ही बघत सर्व काही चाललेलं आहेत शॉपिंग करत बघा. खाण्यासाठी अशी लाईन लागलेली आहे सर्वांची. हे बघा आपण स्टेशनवर चाललेलो आहेत तर लिफ्ट डायरेक्ट वरती जाणार. हिला चालता येत नाही ना ऋषालीला, म्हणून आता आम्ही लिफ्टमध्ये चाललेलो आहेत. ऋषालीला खूप छान सीधे व्हायच्या. चला बाई. पनवेल लागली आहे. चला गाईचं आता पनवेल लागलेली आहे. पटकन बसतो गाई. चला ऋषाली चालली. तू काय आला य? बेलापूरला उतरते ऋषाली आणि मी डायरेक्ट पनवेलला. अय चाललीस? फोन कर म्हणा. ओके मेव कर. ओके मॅडम आमची उतरली. बाय. जा. पनवेलला आलेलो आहे. आता आपल्याला एस.टी. पकडायला लागेल पनवेलवरून. हे बघा पनवेलला आलेले आहेत आपण. चला आता एस.टी. बघू आता कुठे लागलेली आहे. एस.टी. स्टँडच्या इथं जायला लागेल आपल्याला चालत. आणि खूप असं वैताग आलेलं आहे मला. खरा खूप कंटाळा आलेला आहे. दुसऱ्या इथं गेली मी बी चाललो. चला काहीतरी नाश्ता बी आणि फोन म्हणजे माझ्या चार्जिंग बी नाही कधी बी बंद होईल. पॉवर बँक आणलेला तो बी त्याची बी चार्जिंग संपली. राहून द्या. चला आता शूट करता येईल तेवढा मी शूट करायचा प्रयत्न करते. नाही तर बंद फोन. चला आता टायमिंग लागणार नाही आपल्याला पोचायला. चला बाई गाड्या भेटल्यावर पटापट आपण जाऊ. चला स्टेशनची इथं आलेलं आहे. कोणती गाडी लागलेली आहे काय माहिती नाही. समजत नाही. पेन नाही वाटतं लागलेली का सुटली का काय माहिती नशी. अशी खूप गर्दी आहे बघा. किती लोक आहेत. बापरे लोक आहेत बाबा. सीट भेटला आपल्याला पण पाठी मग बसून दे. चला इकडं ते इकडं कुठेतरी बस. खिडकी खोलली आवाज दिला. इकडे बघा बेडवर आहे बघा. बाबा चल दरवाजा खोलते. अय्या क्यूटी. या माझे पिल्लू. यो गाईज यो पिल्लू माझा इकडं आहे. काय गाईज इकडे बघा गादी आमची फाडली पुरी. हा काय प्रिन्सी हे काय आल्यापासून कामच करत होतो. असं सर्व मिनी भांडी घासली आणि इकडे घेतलेलं आहे मिनी पाणी भरायला. हांडे भरायला घेतलेले आहे. पाणी सुद्धा लावलेलं आहे. खूप थकलो. खूप असा घरामध्ये पसारा होता. चला हांडा आमचा भरलेला आहे. बंद करते आणि आता भरायला लावते. आणि बाबूचा माझे उद्योग बघा इकडे बघा. हा बाबू आता लय मारी ना मी करते थांब. याला घाई बघा किती झालेली आहे. काय करते ठेव. थांब गॅस लावतोय. आता ही सर्व साफ केलंय. नाही ते बघा आता जरा स्वच्छ केलेलं आहे घर. आणि याची मॅगी चालली. मम्मी मला मॅगी पाहिजे. हा बघा अशी उद्योग असतात ना. मला घ्यात जवळ असा नको.
बघायचं आता मी जेवण करायला घेते. जेवण काहीच केलेलं नाही आहे. तर चला, खूप अशी थकलेलो आहे. बाहेरून आल्यावर खूप असं थकल्यासारखं वाटते. तरी घरातलं सर्व मी कामं केलेली आहेत. तर आपण जेवण करायला घेऊ पटापट. तर चला काहीच सर्वांचं जेवण बिवण होऊन मस्त की असा किचन परत एकदा पुसून घेतला. भांडी बिंडी घासली आणि जरा लादीवर सुद्धा मी फरका मारला. बघा आता जरा बरं वाटते. आता माझा ब्लॉग इथंच एंड करते. माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा. आणि चॅनलवर कोणी नवीन असाल तर काही सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण अशाच नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चला बाय बाय, गुड नाईट.